शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर्स आणि प्रोफेसर्स कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयामध्ये प्रॅक्टिस करणार आहेत। यासाठी अंबरनाथचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि केडीएमसी यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला आहे। मात्र ज्या मेडिकल कॉलेजसाठी अंबरनाथ शहरात जागा दिली तिथल्या डॉक्टरांनी अंबरनाथ सोडून कल्याणला जाऊन सेवा देणं म्हणजे कृतज्ञपणा असल्याची टीका मनसेनं केली आहे। तर मेडिकल कॉलेजचे डॉक्टर्स भविष्यात अंबरनाथला सुद्धा सेवा देणार असल्याचं स्पष्टीकरण अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी दिलं आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेकडून केडीएमसीच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटल, शक्तिधाम प्रसूतीगृह या 2 रुग्णालयामध्ये अंबरनाथ मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांची सेवा घेतली जाणार असून गौरीपाडा भागात हॉस्पिटलसाठी उभारण्यात आलेल्या इमारतीत सर्व सोयी उपलब्ध करून ती देखील या डॉक्टरांना दिली जाणार आहे। अंबरनाथचं मेडिकल कॉलेज हे राज्य शासनाचं असून अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगरमध्ये मध्यवर्ती रुग्णालय, छाया उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय अशी राज्य शासनाची 3 रुग्णालय आहेत। यापैकी एकही रुग्णालयात मेडिकल कॉलेजचा एकही डॉक्टर सेवा देण्यासाठी जात नाही। तर अंबरनाथ पालिकेकडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी सुविधा भूखंडावर उभारलेली अख्खी इमारत धूळ खात पडली असून ती सुद्धा ताब्यात घेऊन तिथे या डॉक्टरांना प्रॅक्टिस करता आली असती। यातून अंबरनाथकरांना आरोग्य सेवा मिळाली असती। मात्र तरीही मेडिकल कॉलेज प्रशासनाने शासनाची स्थानिक रुग्णालय सोडून कल्याण डोंबिवली महापालिकेशी सामंजस्य करार केल्यानं टीकेची झोड उठली। याबाबत अंबरनाथच्या शासकीय मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर संतोष वर्मा यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही। मनसेचे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांनी हा कृतज्ञपणा असल्याचं म्हणत मेडिकल कॉलेज प्रशासनावर टीका केली असून दुसरीकडे भविष्यात या हॉस्पिटलचे डॉक्टर्स अंबरनाथमध्येच सेवा देतील असं स्पष्टीकरण अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी दिलं आहे। ह्याच्यात ही कृतज्ञता अशी आहे का ते अंबरनाथमध्ये शिकतात आणि कल्याण डोंबिवली इकडे सेवा द्यायला जातात, ते चुकीचं आहे। त्यांनी पहिलं प्रेफरन्स अंबरनाथ शहराला दिलं पाहिजे, ग्रामीणला दिलं पाहिजे, जिथे करून खरोखर डॉक्टरांची गरज आहे, चांगल्या डॉक्टरांची, आणि त्याने इथं सेवा देणं हे त्यांचं पहिलं कर्तव्य आहे। कल्याणला 2 हॉस्पिटल मोठे आहेत, त्या ठिकाणी ICU आहेत आणि एकाच ठिकाणी 400 बेड असल्यामुळे त्या ठिकाणी सर्व मुलांना शिक्षणासाठी आणि शिकवण्यासाठी सर्व डॉक्टर्स त्या ठिकाणी जात आहेत। आणि उल्हासनगर असेल, सेंट्रल हॉस्पिटल, आमचं छाया हॉस्पिटल आणि ग्रामीण रुग्णालय इथेही ते सेवा देणार आहे। परंतु एकाच ठिकाणी मुलांना शिक्षणासाठी आणि राहण्यासाठी जागा उपलब्ध झाल्यामुळे त्या ठिकाणी फक्त 1-2 वर्षापूर्वी इथे नवीन बिल्डिंग होत नाही तोपर्यंत 2-3 वर्षासाठी त्या ठिकाणी शिक्षणासाठी चालले आहेत।